आपले स्वामी नेमके कसे होते? स्वामी कधीच रात्री गाढ झोपत नसायचे. रात्र फार झाली तर फक्त अंगावर पांघरूण घेऊन स्वतःला झाकून घ्यायचे. त्या पांघरुणातच कधी भारूड म्हणत, कधी अभंग गात, कधीकधी कोणालाही न कळणाऱ्या भाषेत ते बोलत असत आणि अचानक मोठ्या आवाजात वेदांमधील मंत्र उच्चारत. अशी त्यांची लीला अनेकदा रात्रभर चालत असे. औदुंबर, वड आणि कडुलिंब ही झाडे स्वामींना विशेष प्रिय होती. लहान मुलांबरोबर ते लपाछपी, आंधळी कोशिंबीर, गोठ्या असे खेळ खेळत. प्राणी त्यांना फार आवडत आणि त्यातही नंदा नावाची गाय स्वामींच्या विशेष लाडकी होती. स्वामी प्रेमाने नंदा गाईला काहीतरी खायला घालत आणि तीही आपल्या जिभेने स्वामींना प्रेमाने चाटत असे. कधीकधी स्वामी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळ्यांमधून धारोष्ण दूध पीत असे. तीही स्वामींसाठी आपला पान्हा मोकळा करत असे. दूध पिऊन झाल्यावर अंगावर सांडलेल्या दुधाकडे पाहून स्वामी स्वतःच हसत. मग नंदा गाईला मिठी मारून प्रेमाने म्हणत, "माझी माय गती." तर असे प्रेमळ, निरागस आणि सहज होते आपले स्वामी. हे सर्व गोपाळकृष्ण बुवा केळकर, स्वामींचे समकालीन, यांनी आपल्या लिखाणातून सांगितले आहे. त्यांनी स्वामींना याची देही याची डोळा पाहिले होते. त्यांच्या लेखनातूनच आपण ही माहिती घेतलेली आहे. तर ही माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून त्यांनाही समजेल आपले स्वामी किती प्रेमळ, किती मायाळू होते. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.